फॅमिली दोन्ही टीमचे हा बेटे बोलवलं वर कोण आहे दादा वर कोण आहे वर कोण संदीप आणि नितीन दादा आणि बॉलर बॉलर दादा बॉलर बॉलर कोण आहे संदेश आणि कोण संदीप आणि कोण सलामीची जोडी संदीप आणि नितीन आणि गोलंदाज ट्रॅक वरती सागर. पहिला बॉल संदीप यांच्यासाठी. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल. भव्य स्वागत केलंय षटकाराने. आओ स्वॅग से करेंगे. षटकाराने स्वागत केलंय. आणि हा गेलाय श्री ऑप्टिक्सचा षटकार. श्री साई ऑप्टिक्स षटकार लगावलाय. बागफुटला गेलाय. बागफुट पंच केलाय. हेच नाव घ्या साई ऑप्टिक्स नको ठीक आहे श्री साई ऑप्टिक्स देऊ काय मिलिंद जरा स्कोर मध्ये येडा होतोय म्हणून जरा थांब 5 मिनिटं बॉल कळत नाही. पावसाची सुरुवात. खोदून काढलाय. मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढलंय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर. बाकअप आहे. बाकअप आहे. फकी केली आहे. तीन धावा ना टोटल 3 ना टोटल 3 धावा. जेवण कोणाला टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 या धावसंख्येवरती. 9 धावा. कोणून काढण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. मगाचे किती धावा होत्या 12 धावा. माफ करा 12 धावा झाल्यात. आता बरोबर आहे लक्ष 12 धावा फलकावरती लागत असताना मात्र सुरू पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुढे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. चांगला स्टॉप तिथे केलाय. अडवला जातोय हा बॉल. फेकी केली आहे. पुन्हा एकदा 2 धाबा. दोन धावा आल्यात. अगुडब्याचा बॉल पुन्हा एकदा बीट करून पाठीमागे चाललाय. बाबा ते मिलिंद कदमला दे. पहिलं षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 या धावसंख्येवरती. 14 धाबा. बॉलर 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 कोण हे बॉलर दादा मयूरचा हा बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर. ये लगा श्री साई ऑप्टिक्सचा षटकार. पुन्हा एकदा खोडून काढण्याचा प्रयत्न झालाय. ड्राइव्ह केलाय.
ऑन ड्राईव्हचा प्रयत्न मिड ऑन तैनात आहे. एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचतोय 21 या धावसंख्येवरती 21. जबरदस्त स्ट्रोक, फटका चांगला आहे परंतु अगदी त्याच्या आवाक्याबाहेर बॉल निघून चाललाय. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय श्री साई ऑप्टिक्सचा हा चौकार. 4 धावा. काय फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 25 या धावसंख्येवरती 25. पुन्हा एकदा आणखीन एक मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार श्री साई ऑप्टिक्स. षटकार. हो जबरदस्त फटका आहे. बॉल हवेत आहे. बॉल तर हवेत आहे. पाहावं लागेल क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर. बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने स्टॉप केलाय. चांगला स्टॉप. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या 34. बरं झाले. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. हो जबरदस्त स्ट्रोक खेळला जरूर आहे. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. उलट्या दिशेने कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला होता परंतु आपण जर पाहायला गेलं तर थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक संदीप यांच्या माध्यमातून जरूर खेळला गेला होता परंतु अगदी चांगली बॅटिंग लाईन पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 35 या धावसंख्येवरती 35. 35 धावा धावफलकावरती लागतात. धावाचा ओघ वाढवला जातोय. सोडून दिलाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र जरूर येईल. टीमची धावसंख्या 36 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचले 36. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. टीमची धावसंख्या 37. बीट करून चाललाय पाठीमागच्या क्षेत्रामध्ये. टॉट बॉल आलाय. चांगलं कमबॅक तिथे करत असताना हा गोलंदाज मात्र पाहायला मिळाला.
हो नितीन कदम दाखवतोय दम. आलाय हा मॅक्सिमम षटकार. श्री साई ऑप्टिक्स सिक्सर. आणखीन एक आडव्या बॅटने बैठक फटका. घुटना टेक. जबरदस्त फटका होता परंतु कॅचेस भरपूर ड्रॉप झाल्यात. 2 धावा आल्यात. पुढे शफल खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. विकेटचं पतन. फलंदाज बाद. नवीन बॅटर लगेच पाठवायचं आहे. इनिंगची होते समाप्ती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 45-46 धावांचं लक्ष्य. अर्थातच टीम यर्ड संघाला 18 चेंडू मध्ये करायचे आहेत 46. चला टॉस साठी या. HCC वाटोळे आणि त्यांच्या विरोधात माणाई नगर. कॅप्टन टॉस साठी यायचंय. HCC वाटोळे आणि माणाई नगर. HCC माणाई नगर वाटोळे आणि त्यांच्या विरोधात माणाई नगर. कॅप्टन टॉस साठी या. चला आपण पुढील मॅच टॉस करूयात. एका बाजूला HCC वाटोळे विरुद्ध मानाई नगर या दोन संघाच्या दरम्यान पुढे टॉस करणार आहोत. कारण आपण पाहिलं गेलं तर दुसऱ्या सत्रामध्ये शिवशक्ती वाटोळे संघाचं वर्चस्व पाहायला मिळालं. आता तिसऱ्या सत्रामध्ये पहिल्या फेरीमध्ये HCC वाटोळे संघाचं वर्चस्व पाहायला मिळेल का? कारण अनेक एका गावातील 3-3, 4-4 संघ आणि सर्व खेळाडूंना संधी मिळत असताना त्या संधीचं सोनं आज HCC वाटोळे संघाचे खेळाडू कसे करतात हे पाहणं सुद्धा खूप महत्त्वाचं राहील. शेवटचा अंतिम कॉल असेल HCC वाटोळे विरुद्ध मानाई नगर. आपण लगेच या. मानाई नगर संघाचे कॅप्टन्स आपण टॉससाठी लगेच या. त्याचबरोबर HCC वाटोळे आपल्यासाठी सुद्धा शेवटचा कॉल. आपण सुद्धा ताबडतोब या प्लीज. चला मानाई नगर संघाचे कॅप्टन्स उपस्थित आहेत. HCC वाटोळे संघाचे कॅप्टन्स अजूनही उपस्थित नाही आहेत. आपल्यासाठी शेवटचा आणि अंतिम कॉल. आपण लगेच या. आपण इथे पाहणार आहोत एका बाजूला टीम आहे ती म्हणजेच येराड, दुसऱ्या बाजूला मालदन. प्रथम बॅटिंग करत असताना मालदन संघाने धावसंख्या बनवली आहे ती म्हणजेच 45 आणि 46 धाबांचा पाठलाग करायचा आहे ते म्हणजेच टीम येरड या टीमला. येरड संघाला विनंती आपण ताबडतोब सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आपला 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. यस, येरड संघाचे 12वा खेळाडू आहेत. आपलं स्वागत. प्लीज मॅच सुरू करूयात. ऑफिशियल पंच थोडंसं लक्ष द्या. स्पीड अप घ्या.
अजूनही आपल्याला पहिल्या फेरीच्या 5 मॅचेस खेळवायच्या आहेत. जवळपास 1 वाजून गेलेल्या आहेत. याची दक्षता घ्या, याची नोंद घ्यायची आहे प्लीज. चला SCC वाटोळे प्लीज या. वरती कोण आहे? वरती कोण आहे? सलामीची जोडी आपण पाहतोय. मयूर आणि नॉन स्टेकरीला आपण सागर या खेळाडूला पाहतोय. 46 धाबांचा पाठलाग आणि गोलंदाजी मार्क वरती नितीन कदम. पहिलाच बॉल इनसाइड आउट थ्रू दी कवर. बॉल पाठवले आउट ऑफ दी पार्क. स्वैग से करेंगे सबका स्वागत. सिक्सर. व्हाट अ शॉट. क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाजाच्या बॅट मधून. ईट का जवाब पत्थर से. जितक्या वेगाने आला तितक्या वेगाने बॉलला पाठवलं मैदानाच्या बाहेर. मयूर अप्रतिम स्ट्रोक. पहिल्याच बॉलवरती आपल्या नावाचा दबदबा मैदानाच्या आतमध्ये दाखवला. टॉस होतोय. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच HCC वाटोळे संघाने. थोड्याच वेळामध्ये निर्णय आपल्याला कळेल. गतीमध्ये परिवर्तन. टीट फॉर टॅट. ऍक्शन वरती रिॲक्शन. वार वरती पलटवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिलाच बॉल वेगाने टाकला, त्याच्यावरती वेगाने फटका खेळला. दुसऱ्या बॉलवरती गती परिवर्तन. फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक स्वतःला सावरत आणि संघाला सावरलं. फलंदाज मैदानाच्या बाहेर. ईट का जवाब पत्थर से. फलंदाज मयूर बॅक टू डग आउट. 6 धावसंख्येवरती पहिला धक्का बसलाय तो म्हणजेच एरड स्पोर्ट्स एरड या टीमला. त्याचबरोबर मानाईनगर गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व सन्माननीय जिजाबा माने साहेबांचं शुभागमन आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळालं. आपलंही मनापासून स्वागत. भरपूर या दगदगत्या वेळाकडे कोणाकडे असतो वेळ, पण या दगदगत्या वेळेमध्ये तुम्ही महत्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी काढलेला पाहायला मिळतोय. आपलंही मनापासून स्वागत. मोस्ट वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 6 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. नवीन बॅटर मयूर बाद झाल्यानंतर रमाकांत बॅटिंग साठी पाहायला मिळेल. संघ अडचणीमध्ये सापडलाय. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा. फुल टॉस. त्याच्यावरती चांगला प्रहार, पण बॉल अगदी पाहायला गेलं तर थडिया सकलच्या आतमध्येच अडकला आणि 1च धाव मिळाली. 7 धावसंख्या धावफलकावरती 7 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. आता नवीन येणाऱ्या बॅटरची 7 मिळेल का ते म्हणजे एरड स्पोर्ट्स एरड संघाला. सागर आता पहिल्यांदा स्ट्रायकर इनला पाहायला मिळेल, ज्याच्यावरती संघाची जबाबदारी खूप मोठी आहे. परिस्थिती आता पाहावी लागेल. चांगला बॉल, कमी गतीने टाकलेला बॉल शरीरावरती आता फेकी केली आहे आणि पाहायला गेलं तर अवांतच्या स्वरूपामध्ये आणखीन 1 धाव मिळेल. म्हणून म्हणलं जातं आयुष्यासोबत बँक बॅलन्स बॅकअप खूप महत्वाचा, अन्यथा तुम्हाला करावं लागू शकतं या स्पर्धेतून बॅकअप. इथे पाहायला गेलं तर 2 धावा धावफलकावरती मिळतील आणि 2 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो म्हणजे एरड स्पोर्ट्स एरड संघाचा. 9 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. गरज होती का मनामध्ये विचार करावा लागेल, कारण धावसंख्या जवळपास कंप्लीट झाली होती. त्यानंतर जर क्षेत्ररक्षकाने पाहिलं गेलं तर फेकी करण्याचा प्रयत्न झाला आणि फेकी झाली ती म्हणजे गोशांकित क्षेत्रामध्ये अवांतच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाली आणि 2 धावेने धावफलक पुढे. 9 धावा. पुन्हा एकदा इथे पाहायला गेलं तर फटका उंच खेळला. इलिव्हेशन जास्त, अंतर किती मिळाले पाहावं लागेल आणि फलंदाज इथे कॅचच्या माध्यमातून बाद होईल. फलंदाज बॅक टू डग आउट. रमाकांत 1 या धावसंख्येवरती बाद असताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 षटकाचा खेळ समाप्त होतोय. टोटल धावसंख्या झाली 2 गडी बाद. 9 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. 12 बॉल 37 धाबांची गरज. प्रति षटक 18.50च्या गतीने धावा बनवायच्या आहेत. आता इथे पाहिले गेले तर HCC वाटोळे संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे प्रथमतः बॅटिंग करावी लागेल ते म्हणजेच मानाईनगर या संघाला. एका बाजूला यजमान संघ आहे, एका बाजूला आयोजक संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर वाटोळे गावातील HCC हा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला एका वाटोळे संघाची मॅच पाहण्यासाठी दुसरा वाटोळे संघ वाट पाहतोय तो म्हणजे शिवशक्ती वाटोळे हा संघ. अगदी पाहिलं गेलं तर आज एकाच गावातील 2 ते 3 संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. 3रं षटक आणि
दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती सचिन गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. दुसरं षटक महत्वाचं षटक. हो 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 काय फटका पहा. अगदी एकाच पायावरती पोझिशन बनवली. हँड आय कॉर्डिनेशन चांगलं होतं. इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक होता पण धाव मिळाला एकच. एका धाबीने धावफलक 10 या आकड्यांवरती पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला इन दी आर्क आउट ऑफ दी पार्क स्टँड अँड डिलिव्हर. इट्स मॅक्झिमम षटकार. आउटस्टँडिंग बॅटिंग सागरच्या माध्यमातून. तराजून प्रेम कधी तोलायचं नसतं. जिथे सागर बॅटिंग करतो तिथे जास्त काही गोलंदाजांनी करायचं नसतं. हे सागर मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. टोटल धावसंख्या झाली 16 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 11 बॉलमध्ये 10 बॉलमध्ये 30 धावांची अजूनही गरज. कोणती धावसंख्या विजयाची गॅरंटी देत नाही. 10 बॉल 30 समीकरण. पुन्हा एकदा पहा. पूल करण्याचा प्रयत्न होता. पाहावं लागेल पंचांचा निर्णय काय येतो. आणि यस बायच्या स्वरूपामध्ये अबांतच्या स्वरूपामध्ये गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅबल होतोय आणि एकच धाव मिळत असताना आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. एका धाबीने धावफलक पाहायला गेलं तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 17. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल. फिंगर रोल केले. चेंज ऑफ द पेस. सागरला बीट केलं. अगदी पाहायला गेलं तर सागरच्या स्ट्रेंथ वरती गोलंदाजी टाकली जात नाहीये. सागर पासून थोडस बॉलला दूर ठेवलं जातं. बाय बाय करत बॉल अगदी अस्टनच्या पाठीमागे किप्परच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इथे पाहायला गेलं तर बॉलला हुक केला आणि मिळालं 6 धावा. बुक षटकार. सागर चांगली बॅटिंग करतोय. प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. म्हणून म्हणलं जातं थांबलो नाही थांबणारही नाही. खचलो नाही खचणारही नाही. किती एवढ्यात अडथळे संपलो नाही आणि संपणारही नाही. हे सागर खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. आता संपलो आहे की थांबलो आहे हे दाखवून द्यावं लागेल. संघ अडचणीमध्ये सापडलाय कारण जिंकण्यासाठी अजूनही पाहायला गेले तर 23 धावांची गरज आहे. अर्धा पल्ला गाठलाय. अर्धा पल्ला गाठायचा. हो 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 घुटना टेक और ये सिक्सर देख. बॉल गई मैदान के बाहर. हवा के साथ घटा के संग संग षटकार. 6 बॉल 17चं समीकरण. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांसाठी पैसा वसूल मॅच. जमेची बाजू काय असेल गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी तर सागर नॉन स्ट्रायकर एंडलाय. महत्वाचं असेल सागर किती स्ट्राईक वरती राहतोय हे खरं धोक्याचं असेल गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. आणि सागर किती स्ट्रायकर एंडला नसेल हे आनंदाचं असेल ते म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. सागर जर स्ट्रायकर एंडला असेल तर नक्कीच आपल्याला पाहायला गेलं तर येराड संघाच्या डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण नक्कीच पाहायला मिळेल. हळूहळू खिशामध्ये हात जातील. पॉकेटमध्ये हात जातील आणि पैशांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडेल. ही जर मॅच सागरने या संघाला जिंकून दिली तर. 6 बॉल 17 धावांची गरज. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सुरेश पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकर एंडला नवीन बॅटर प्रवीण पहिला बॉल फेस करतोय. 6-17चं समीकरण. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. 30 या सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक. फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. बॉल पासून क्षेत्ररक्षक दूर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. पाहावं लागेल 2 धावा होतील का. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का आणि 2च धावा केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी अगदी पाहिले गेले तर नकार कळवला. यस नो अँड वेट. थांबा पहा आणि जा. त्या शब्दांचा वापर मैदानाच्या आतमध्ये योग्यरित्या केलेला पाहायला मिळाला. आता 5 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे. 15 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. पैसा बसूल मॅच. बिग बॅटल. डू ऑर डाय. करो या मरोची परिस्थिती. कोण जाईल पुढे कोण जाईल या मैदानाच्या बाहेर निरोप घेईल. लाईन अगदी पाहायला गेलं तर थोडीशी खराब. सोयर मारा पाहायला मिळतोय. अवांतर धाबांचा एकतर दुष्काळ आणि त्यामध्ये या धाबा तुम्ही खर्च करू शकणार नाही. वाचाल तर इथे वाचाल हा प्रयत्न पाहायला मिळालाय. गोलंदाजाचा वाचण्याचा प्रयत्न केलाय. थोडासा वाईड लाईनच्या बाहेर बॉल हाताळला आणि पंचांनी कळवलाय इट्स वाईड बॉल. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल झालाय. हो 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 वेगवान बॉल. वेगवान बॉल. अगदी पाहायला गेलं तर बायच्या स्वरूपामध्ये जरूर एक आहे पण पाहावं लागेल स्ट्राईक रोटेट आहे की नाही. नसेल स्ट्राईक रोटेट तोच बॅटर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. समीकरण पाहायला गेलं तर 4 बॉल जिंकण्यासाठी
13 धाबांची गरज. 4-13. कोणाचे वाचतील आता 12. चांगला बॉल इथे पाहिलं गेलं तर फेकी केली आहे. यष्टांचा वेळ जरूर घेतलाय पण पॉपिंग क्रीच्या आतमध्ये फलंदाज पोहोचतोय आणि अबांतच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते ती धावफलकावरती. नियम क्रमांक 25 लेग बायच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती धावा अडवत असताना पाहायला मिळेल. धावा कशा येतात महत्वाचं नाही, धावा येणं गरजेचं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी धावा धाव ती आपल्याला पाहायला मिळते विराट स्पोर्ट्स विराट टीमची. एका धाबेचं महत्व त्यांना विचारा जे एका धाबेने फायनलच्या मॅचेस पराभूत झालेत. एका मार्काचं महत्व त्यांना विचारा ज्यांच्या एमपीएससी यूपीएससीच्या पोस्ट गेलेत. एका मताचं महत्व त्यांना विचारा. 3 बॉल 12 धाबांचं समीकरण. एका मतांचं महत्व त्यांना विचारा. सागरसाठी कॅश प्राइज. सागरने मॅच जिंकून दिली तर 201 रुपयांचं कॅश प्राइज दीपक जाधव साहेबांच्या माध्यमातून. पैशांचा पाऊस पडायला सुरुवात झाली. फटका फसला. इथे पाहिले गेले तर अबांतरच्या स्वरूपामध्ये गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. एकच धाव मिळतीये. पुन्हा एकदा 2 बॉल 11 धाबांची गरज. क्रिकेट इज गेम ऑफ जेंटलमॅन. क्रिकेट इज गेम ऑफ कंट्रोल. आता कंट्रोल कोणाचं पाहायला मिळेल या मॅच वरती. 2 बॉल 11चं समीकरण. सागर स्ट्रायकर यांना जो इनफॉर्म बॅटर आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे कॅलिबर आहे, ज्याच्याकडे करून दाखवण्याची ताकद आहे, ज्याच्याकडे बॅटिंग सॉलिड करण्याची बॅटिंग ताकद आहे, तो सागर स्ट्रायकर यांना. डबल बॅटला बॉल अगदी लागलाय. बॉल ट्रॅव्हल होतो वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. फेकी चांगलं क्षेत्ररक्षण विनोदच्या माध्यमातून आणि इथे पाहिले गेले तर स्ट्राईक रोटेट जरूर केली. कॉम्प्रोमाइज करावं लागली आणि नॉन स्ट्रायकरांच्या बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एकच धाव एका धावेने धावफलक पुढे. धावसंख्या झाली ते म्हणजे 36. 10 धाबांची गरज. चांगला बॉल आणि संघ विजयी. व्हॉट अ मॅच. अप्रतिम मॅच. प्रेक्षकांसाठी पैसा वसूल क्लोज कंटेस्ट पाहायला मिळाला आणि या मॅच मध्ये पाहायला गेलो तर मालदन हा संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ पाहायला मिळतोय आणि यानंतर प्रेक्षकांसाठी आणखीन एक मोठी मॅच HCC वाठोडे विरुद्ध मानाई नगर. आज मानाई नगर गावामध्ये कोण आहे का हा प्रश्न अनेकांना विचारावा लागेल. आज प्रत्येक जण या मैदानावरती आपल्या गावाचं आयोजन आहे त्यामुळे पाहण्यासाठी प्रत्येक जण या मैदानावरती उपस्थित होत असताना मानाई नगर संघासाठी पाहायला मिळतोय. कारण आपल्या